नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांना सुख, शांती, समाधान व आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा विषय निराशावादी विचार. तुम्ही म्हणा निराशावादी असा काय हा विषय? हो, आजकालच्या युगात खूप साऱ्या व्यक्ती आहे सदैव निराशावादी विचारांनी वावरत असतात. तुम्हाला वाटते का जग चांगले की वाईट आहे? कित्येकांचा विश्वास आहे की जग वाईट आहे, आपण ह्या जगात राहायलाच नको, त्यापेक्षा आपले स्वतःचे जीवन संपवून टाकलेलेच बरे. कित्येकांच्या जीवनात असे निराशावाद विचार येतात. नैराश्य हे सतत दुःखाची भावना आणि सोबत घेऊन फिरण्यासारखे आहे. थोडेसे जीवनात वादळ आली, काही संकटे आली की मनात निराशा उत्पन्न होते. आता निराशा म्हणजे काय? तर काही शास्त्रज्ञांनी त्याला असं नाव दिलेलं आहे मूड डिसऑर्डर. मूड डिसऑर्डर जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी यावर मानसशास्त्रज्ञांनी सिद्धांत असा केला की तर्कहीन समजुती व नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करतात, जे नैराश्याची लक्षणे कायम ठेवतात. सतत चेहऱ्यावर उदासीनता असणे, चेहऱ्यावर कुठलेही हास्य नसणे, छोट्या छोट्या गोष्टीपासून उदासीनता वाढत जाते. तुम्ही म्हणाल हे कसे काय? अगदी जगातील घडामोडींपासून ते सर्वसाधारण एका कुटुंबापर्यंत निराशावाद तयार होतो. आता निराशावादाविषयी बोलायचेच ठरले तर अगदी खोलपर्यंत म्हटले तर विषय भरपूर आहेत, पण मी थोडक्यात सांगते. देश विदेशातील निराशावाद, राजकारणात एकमेकांशी असलेले हेवे दावे, त्यातून निराशावाद, विधिमंडळात कुणाला जास्त वर्चस्व द्यायचे त्यातून नैराश्यवाद, छोटे छोटे पक्ष असतील त्यातून कोण पुढे कोण मागे यातून येणारं नैराश्य, वकील वर्ग असेल न्यायालयात कोण कोणापेक्षा भारी यामध्ये वकिलांमध्ये नैराश्य, डॉक्टर वर्ग डॉक्टरांमध्येही वर्चस्व, कुणाचा रिझल्ट चांगला मिळेल, इतर डॉक्टरांपेक्षा मी कसे माझे वर्चस्व निर्माण करील यातून स्वतः डॉक्टर असून डॉक्टरांमध्ये नैराश्य, शिक्षक वर्ग किंवा आता हल्लीकडे क्लासेस चालू झालेले आहेत, क्लासेस आहे, आपण खूप सारे क्लासेस बघतो. उदाहरण घ्या, कोणाकडे जास्त विद्यार्थी शिक्षणासाठी असतील तर त्यातून शिक्षक वर्गालाही नैराश्य. इंजिनियर वर्ग, तुम्ही म्हणाल यांना कसले नैराश्य? भरपूर ठिकाणी साईट्स चालू असतात, मग त्यांना कसले नैराश्य? परिपूर्ण काम होणे गरजेचे असते. फक्त इमारतीचा पाया रचला व त्यावर इमारतच नाही, काही कारणास्तव काम थांबले तर त्यातूनही नैराश्य. यात कित्येक, मग आता काही छोटीशी उदाहरणं देते मी तुम्हाला की पार्लर असेल, स्टोर्स, शेतकरी, व्यापारी, कामगार, टेलर आणि कित्येक मॉलसुद्धा. तुम्ही म्हणाल मॉलसुद्धा? हो, मॉलसुद्धा. बघा ना, आपल्या आजूबाजूला मॉल असतात, कित्येक ठिकाणी गर्दी दिसते. ज्यावेळेस सुट्टी असेल त्यावेळेस काही व्यक्ती आहेत ते फिरायला म्हणून सुद्धा जातात. पण लॉकडाऊनचा काळ आठवा, त्यामध्ये कित्येक मॉल, कित्येक नुकसान झालेलं आहे. कित्येक बिझनेसमॅन असतील, कित्येक जणांचं अगदी छोट्या छोट्या व्यक्तींपासून ते मोठ्या वर्गापर्यंत, मध्यम वर्ग असेल आणि उच्च वर्ग असेल तरी त्या वर्गाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. कोरोनाचा काळ आठवला तरी अंगावर शहारे येतात. आले ना तुमच्याही अंगावर शहारे? कारण तो काळ असा होता की ना घरातून आपल्याला बाहेर जाण्याची परवानगी, आणि बाहेर गेलं तरी सर्व पॅक करून जावं लागत होतं. तोंडाला मास्क असणे काय, किती काळजी आपल्याला त्यावेळेस घ्यावी लागली. किती जण नैराश्यात गेले. आज कित्येक जण त्या कोरोनाच्या काळामध्ये गेलेला आहे. बघा, आठवण ठेवा की आपल्याला कित्येक संकट येऊन गेलेली आहेत, तरी नैराश्य, आणि त्या नैराश्यातून सुद्धा कित्येक जण बाहेर सुद्धा पडलेत बरं का. कित्येक जण व्हेंटिलेटरवर होते, पण ते जिद्दीने आणि आपल्या नैराश्यातून ते बाहेर निघालेलं आहे. आठवलं तरी फार कसं तरी होतं. चला, आपला विषय आपण काय आहे की नैराश्य.
मग व्यापारी वर्ग टेलर तर कित्येक मॉलसुद्धा त्यांच्या जीवनात मी व माझे स्थान, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जीवनात माझं स्थान उंच असायला हवं का? तुम्हाला असं वाटतं का? प्रत्येकजण माझेच खरे म्हणणारे असतात असेही नाही बरं का. काही अशा व्यक्ती आहे की त्यांचा स्वभाव लीन, नम्र व शांत असतो. कित्येक व्यक्तींचा स्वभाव असा असेल ना, त्यांच्या जीवनात कधीच निराशावाद हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नसतो बरं का. तुम्ही म्हणाल कसं काय? त्यांच्याही जीवनात कधी ना कधी नैराश्य आलं असेल ना. हो, आलं असेल, पण त्यांनी ते हसून आणि हसत्या चेहऱ्याने त्याच्यावरती मातसुद्धा केलेली असते. उदाहरण घेऊया आता आपण स्पर्धा परीक्षेचं. मी यावर एक खास व्हिडिओ बनवणारच आहे, तरी पण इथे छोटंसं स्पष्ट करते. स्पर्धा परीक्षेत जर कोणी वर्षानुवर्ष अभ्यास करतात पण यश येत नाही, निराशावाद होऊन किंवा सतत निराशात राहण्यापेक्षा माझे गुण कुठे कमी होतात, मी कोणत्या विषयाचा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, मी कुठल्या विषयाला जास्त वेळ दिला पाहिजे, हाच जर विचार त्या विद्यार्थ्याने व्यवस्थितरित्या मांडून त्यावर त्या विद्यार्थ्याने स्वतः त्या गोष्टीकडे लक्ष देऊन निराशेकडे लक्ष केंद्रित न करता सकारात्मक गोष्टीकडे बघून त्यावर क्रिया करून नक्कीच यश मिळेल आणि सदैव त्याला नैराश्यात राहण्याची गरज नाही. सदैव निराशा आपल्या जीवनात असेल तर मुख्य म्हणजे निराशाला आपणच आमंत्रण देतो बरं का. आपल्या जीवनात थोडेसे संकट आली की आपण लगेच निराशाला उच्च करतो, उंचावतो त्याला की नाही माझ्या जीवनात खूप निराशा आहे, खूप नैराश्य आहे. त्या उलट एका निराशाकडे दुर्लक्ष करून जे मला अगोदरच देवाने दिलेलं आहे सुख, आपण कसे सुख उपभोगले पाहिजे हे मी मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे बरं का. प्रत्येकामध्ये एक क्षमता असते संकटांवर मात करून पुढे जात राहण्याचे, परंतु कित्येक व्यक्तींना त्यातून बाहेरच पडायचं नसतं. मला सांगा, कित्येक जण वेळापत्रक बनवतात, टाइम टेबल हे सर्वांनाच माहिती आहेच, आणि नसेल तर बनवले तरी चालेल बरं का. तुम्ही वेळापत्रक बनवायला पाहिजे, आजपासून बनवलं तरी चालेल, उत्तम. अगदी किचनमध्ये सुद्धा कोणत्या दिवशी कोणती भाजी, डाएट चार्ट वगैरे हे सर्वच येते. आपले असे वेळापत्रक असावे की त्यावर आपल्या कामाचे स्वरूप अवलंबून असते व ती कामे झाल्यानंतर त्या वेळापत्रकावर तुम्ही चिन्ह केले तरी चालेल. आजचे, आठवड्याभरातील किंवा महिनाभरातील. आता हल्ली प्लॅनरसुद्धा भेटतं. आपल्या जे स्टोर्स आहेत तिथे प्लॅनर्स पण भेटतात. जे शासकीय वर्ग असेल, कर्मचारी असतील, त्यांना चांगलेच ठाऊक असतात ते प्लॅनर काय आहेत. ते प्लॅनर त्यांच्याकडे असतात. ते त्यांच्या मीटिंग्स असतील, काही त्यांचे प्लॅन्स असतील, ते एका चार्टवरती ते लिहून ठेवतात आणि मग त्या वेळापत्रकानुसार त्यांचे कामकाज चालू होतं. मग वेळापत्रक बनवल्यानंतर बघा किती सोपं होतं. अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनातील प्रत्येक कामाचे स्वरूप नियोजन जर केले तर नक्कीच निराशावाद उत्पन्न होणार नाही. समोरून जरी एखाद्या व्यक्तीने निराशा आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपण लीन, नम्र व शांत राहून हसऱ्या चेहऱ्याने त्या गोष्टींना सामोरं जायचे. आपल्या चेहऱ्यावरील हास्य, आनंद व शांतता पाहून नक्कीच नैराश्य पळून जाईल. हो, तुम्ही म्हणाल पळून जाईल. हो का? आपल्या जीवनात आपण जर सदैव हसऱ्या चेहऱ्याने, आनंदाने जर नैराश्यावर मात केली तर नक्कीच नैराश्य पळून जाईल ना. आपण नेहमी निराश होऊन जगण्यापेक्षा आनंदी होऊन जगूया. हसा खेळा, आनंदी राहा. आवडलं का तुम्हाला? हसा खेळा, आनंदी राहा. मग आजपासून तुम्ही ठरवा, आपण सदैव आपल्या चेहऱ्यावरती हास्य आणि आनंद असावा आणि हास्य आणि आनंद पाहून निराशा पळून जाईल. नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि कसा वाटला व्हिडिओ हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून
देऊ शकता. आणि जर कोणाला इतर गोष्टींबद्दल कुठले विषय असतील तर त्या विषयांबद्दल मार्गदर्शन पाहिजे असेल तर नक्कीच इथे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की आम्हाला ह्या विषयी मार्गदर्शन करा, तर नक्कीच त्यावर मी व्हिडिओ बनवेन. आजच्या दिवस एवढंच. धन्यवाद.